आजकाल मिडल क्लासच्या घरचा बाजार नसलो जी 360 मध्ये, पण काही पोरायला पाहिजे 370 मध्ये पोरीची इज्जत, तेही फुल. म्हणजे कसा पाय पाय तुला काल मी चॉकलेट दिलं होतं, आज मला हात तरी पकडू दे. वाह पोट्ट्या वाह. म्हणजे गणित लावायला गेला तर तो पोट्टा 5 रुपयाच्या चॉकलेटमध्ये तिला हात लावत असेल आणि 370च्या बिर्याणीमध्ये तर फुल तिची इज्जतच मागली होती तिची. भाऊ बघा, म्हणजे हे तर तेच सीन झाला. ये बाई इकडं भूत आहे तिकडं. अरे भाई, आजकाल 500 रुपयामध्ये धड चांगला पिझ्झा येत नाही. पण सध्या इंटरनेटवर प्रणित मोरेच्या शोचा एक व्हिडिओ भयंकर व्हायरल झाला होता जी, जेथे एक पोट्टा खुल्या माईकवर सांगते, मी पोरीले 370ची बिर्याणी चारलो, आता पैसे खर्च केलो तर वसूलच तर करायचीच ना. बाप्पा बे भाई, त्यानं 370मध्ये तिची पूर्ण इज्जतच घेऊन टाकली होती का? मला सांगायची एवढी सस्ती झाली का इज्जत? पण हा विषय फक्त या मुलीचा नाही जी, हा सगळा कचरा चालतोय तो डार्क कॉमेडीच्या नावाखाली. आजकाल पोरायला फक्त कूल दिसायचं आहे, पण मला सांगा असा कोणता कूल की त्या कूल बनण्याच्या चक्करमध्ये स्वतःची इज्जत आणि नोकरी पण जाते. गेली ना भाई त्याही पोराची नोकरी. बोंबल आता तुला समजेल की 370मध्ये खरंच एका मुलीची इज्जत घेता येते का? तुम्हाला वाटत असेल हा विषय फक्त बिर्याणी पुरताच आहे. नाही जी, कधी कधी डॉक्टर लोक पण गेम खेळून जातात. खरा शॉक तेव्हा बसतो जेव्हा याच शोमध्ये डॉक्टर सेजल नावाची मेडिकलची मुलगी अभ्यासासाठी दिलेल्या पुरुषाच्या मृतदेहावर आणि त्याच्या प्रायव्हेट स्पार्टवर भयानक जोक मारते. आता याही मॅडमला कूलच बनवायचा होता, हो ना? विचार करा जी, आत्ताच्या कंडिशनमध्ये ज्या आईबापाने मोठ्या मनाने स्वतःच्या मुलाचा मृतदेह मेडिकलला दान केला असेल, मग मला सांगा आता त्यांच्या मनावर काय घाव झाले असतील. हे सर्व ऐकून यांना कूल बनायचं आहे. वा बाय वा, का टाळ्या वाजल्या असतील है ना अशा तुमच्या या फालतू जोक्सवर. पण एक गोष्ट लक्षात घ्या जी, की ती एक डॉक्टर होती, तिला दिलेली शपथ ती विसरली असेल काय? भारतात ॲनाटॉमी ॲक्ट आणि कॅन्डेवॅरिक ओथ याचे नियम एवढे कडक आहेत की या एका कारनाम्याबद्दल तिचं मेडिकल रजिस्ट्रेशन कायमचं रद्द होऊ शकते. हे तिला माहीत नव्हतं का? पण ती डॉक्टर होती ना. आणि मला सांगा जे, या सगळ्या कचऱ्यांना स्टेज कोणी दिलं? प्रतीक मोरे. भाई, एका ST कंडक्टरच्या घरातून शून्यावरून वर आलेला हा पोरगा, म्हणजेच आपल्यासारख्या साधारण लोकांमधूनच. जेव्हा माणूस वर येतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर ठेवायचे असतात, पण जेव्हा अचानक पैसा आणि दिल्ली गुडगावसारखे हवा लागते, जेव्हा माणूस स्वतःचे संस्कार कसे विसरतो हेच यातून दिसून येते. जेव्हा या तिघांवर सायबर पोलिसांकडून आणि महिला आयोगाकडून FIR ठोकली गेली, तेव्हा तुरंत त्यांचे सॉरीचे व्हिडिओ समोर आले. भाई, त्यांना त्या मुलीची किंवा मृतदेहाची माफी मागायची नाही जी, किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची पण माफी मागायची नाही. त्यांची सॉरी कशासाठी? माझी नोकरी गेली आहे, मला जेलमध्ये नका टाकू, फक्त एवढंच. हा पश्चाताप नाही जी, त्यांना स्वतःची इज्जत वाचवण्याचा फक्त एक ड्रामा आहे. का माहीत आता इज्जत वाचली का नाही आता? पण भाई, यात सगळ्यात मोठी चूक कुणाची आहे माहीत आहे का? ती त्या शोमध्ये टाळ्या वाजवणाऱ्या पब्लिकची, म्हणजे तुमची आणि माझी. जेव्हा एखादा माणूस मुलीच्या विचारांची, मुलीच्या मजबुरीची किंवा एखादा मृतदेहाचा अपमान करून कुणाच्या भावना दुखवतो, तेव्हा कुणाच्या रक्तात कसे सडसड झाले नाही? मला सांगा, कुणीच त्याला स्टेजवरून खाली का नाही खेचलं? खरं सांगायचं झालं, जोपर्यंत एखादी गोष्ट पोलिसात जात नाही तोपर्यंत आपल्याला ती कॉमेडीच वाटत असते, हो ना? आणि खरं सांगायची, या कॉमेडीच्या नावाखाली होणाऱ्या फालतूगिरीत याची ओळख आपल्याला झाली पाहिजे ना? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.